हॅलो स्टुडंट्स, डेव्हलपमेंट ऑफ सॉलिड सर्फेसेस त्यामधला एक टॉपिक डीएलएस ऑफ कोन, डेव्हलपमेंट ऑफ लॅटरल सर्फेसेस ऑफ कोन हा टॉपिक घेऊन मी आलेलो आहे माझ्या युट्यूब चॅनलला अक्षयज व्ह्यू पॉइंट. याआधी आपण डीएलएस ऑफ सिलेंडर याचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. त्याचबरोबर डीएलएस ऑफ प्रिझम, मग तो पेंटॅगोनल प्रिझम असेल किंवा हेक्झॅगोनल असेल, स्क्वेअर असेल, ते देखील अपलोड केलेत. आज आपण बघणार आहोत डीएलएस ऑफ कोन आणि यानंतर पिरामिडचे देखील प्रॉब्लेम्स या चॅनलवर मी घेऊन येणार आहे. तर कनेक्टेड राहा अक्षयज व्ह्यू पॉइंट बरोबर, सबस्क्राईब करून ठेवा. चला तर व्हिडिओ आपण सुरू करूयात. डीएलएस ऑफ कोन. ओके, आता आपल्याला माहिती आहे कोन काय असतं, कोनचा शेप कसा असतो. जसं आईस्क्रीम कोन असेल किंवा बर्थडे कॅप असेल त्या टाईपचा कोनचा शेप असेल, त्याची डेव्हलपमेंट कशी केली जाते हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत. क्वेश्चन एक्झाम मध्ये अशा टाईपचा असू शकतो. ओके, राईट सर्क्युलर कोन ऑफ बेस डायमीटर 50 mm अँड ऍक्सिस हाईट 60 mm has its base in HP. Base in HP means it is kept on horizontal plane. Fine. Draw the development of lateral surface, that means DLS of a cone. Simple question आहे. एक कोन दिलेला आहे, त्याचा बेस डायमीटर आणि ऍक्सिस दिली. चला तर बघूया आपण एक्झॅक्टली डीएलएस ड्रॉ कशी करायची. ओके, डेव्हलपमेंट ऑफ कोनचा प्रॉब्लेम आहे. दोन पॅरामीटर्स इथं आपल्याला दिलेले आहेत. तर स्टार्ट करूयात. आपल्याला माहिती आहे की कुठल्याही प्रॉब्लेमची सुरुवात आपण एक्स वाय लाईन पासून करतो आणि एक्स वाय लाईन ही फेंट पाहिजे. ठीक आहे, कोणचा जो टॉप व्ह्यू असेल तर तो सर्कल असतो आपल्याला माहिती आहे, आणि सर्कल ज्या ज्या वेळेस येईल त्या त्यावेळेस सेंटर लाईन ही यायलाच पाहिजे. या केसमध्ये सर्कल डार्क असेल आणि सेंटर लाईन ज्या असतील त्या फेंट असतील. ओके, आता सर्कल आहे तर त्याचे 12 इक्वल पार्ट्स कसे करायचे हे ऑलरेडी मी आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. ओके, डेव्हलपमेंट ऑफ सिलेंडर हा जो माझा व्हिडिओ आहे तो तुम्ही अवश्य बघा. त्यामध्ये या सर्कलचे आपण 12 पार्ट कसे करतो, म्हणजे रेडियस कंपास मध्ये घेऊन राईटला आणि टॉपला आणि बॉटमला असा आर्क करतो. तसंच चारही जे कॉर्नर आहेत तिथपासून रेडियस कंपास मध्ये घेऊन आर्क करतो. असे 12 पार्ट्स आपण करत असतो आणि नंतर सेंटर पॉइंट पासून ते जॉईन करतो. ऑलरेडी आधीच्या व्हिडिओमध्ये मी ते सांगितलेलं आहे डिटेलमध्ये, म्हणून आता परत रिपीट करत नाही. तो व्हिडिओ तुम्ही बघा किंवा तुम्हाला माहितच असेल सर्कलचे 12 इक्वल पार्ट कसे केले जातात. आणि इथं आपण आता त्याला नंबरिंग केलेलं आहे. 1 2 3 4 5 6 7 8 असं या टाईपचं ते नंबरिंग केलेलं आहे. टॉप व्ह्यू असल्यामुळे 1 2 3 4 असं नेमिंग आपण करतो. हेच ज्यावेळेस आपण फ्रंट व्ह्यू मध्ये प्रोजेक्शन्स लाईन घेतो. बघा, प्रोजेक्शन जे आपण घेतो म्हणजे 1चं प्रोजेक्शन इथं असेल, 7चं प्रोजेक्शन इथं असेल. अशा पद्धतीने ज्यावेळेस आपण टॉप व्ह्यू पासून फ्रंट व्ह्यूला जे प्रोजेक्शन्स घेतो तर ते 1च्या ऐवजी फ्रंट व्ह्यू मध्ये 1 डॅश असं नाव देतो, 7च्या ऐवजी 7 डॅश. त्याच पद्धतीने समजा आता आपण म्हणूयात की 2 आणि 12 एकच प्रोजेक्शन वर आहेत तर मग 2 डॅश 12 डॅश. ओके, सेम वे 3 डॅश 11 डॅश. 4 आणि 10 एकाच लाईनवर आहेत म्हणजे ऍक्सिस लाईनवर आहेत तर ते 4 डॅश 10 डॅश. सेम वे 5 डॅश 9 डॅश अँड 6 डॅश 8 डॅश. फाईन. आता हाईट आपल्याला दिलेली बघा, ऍक्सिस हाईट 60 mm. ठीक आहे, हाईट 60 mm दिली, पण ती जनरेटरची हाईट किंवा स्लांट हाईट असा उल्लेख नाहीये. फाईन. ऍक्सिस हाईट ही जी हाईट दिली ती असेल 60 mm. ऍक्सिस लाईन ड्रॉ करताना कधीही फेंट लाईनच तुम्हाला ड्रॉ करायची आणि लॉंग लाईन, शॉर्ट लाईन अशीच ती ड्रॉ करायची, म्हणजे सेंटर लाईन आपण ज्याला म्हणतो ती ऍक्सिस लाईन असेल. ओके, आता हाईट, व्हर्टिकल हाईट 60 असेल आणि हे जे एंडचे कॉर्नर आहेत 1 डॅश 7 डॅश तिथपासून आपण काय केलंय की हे पॉइंट जॉईन केलंय. ठीक आहे, ऍक्सिसचा जो एंड पॉइंट होता 60 mm वर, हाईट 60 दिली आहे म्हणून तेवढी घेतली आपण. एक्झाम मध्ये जी काही दिली असेल तुम्हाला ती तुम्हाला घ्यावी लागेल. ओके, म्हणजे ट्रायंगल तयार झालाय. कोनचा टॉप व्ह्यू हा सर्कल असेल आणि फ्रंट व्ह्यू हा ट्रायंगल असेल. आता जसं 1 डॅश आणि 7 डॅश या पॉइंटला आपण जॉईन केलेत, सेम वे जे 2 डॅश 3 डॅश 4 डॅश अप टू द 12 डॅश हे सगळे पॉइंट्स आहेत आपल्याला जॉईन करायचे आहेत आणि या पद्धतीने आपण फेंट लाईन मध्ये जॉईन केले. ठीक आहे, कोन आहे म्हणून मग फक्त आउटर जो पार्ट आहे तो डार्क येईल. ओके, आतल्या ज्या लाईन आहेत त्या फेंट येतील. म्हणजे आता आपण ज्या जॉईन केल्यात तर त्या सगळ्या फेंट येतील. ज्या पॉइंटला जॉईन केले तिथं ओ डॅश असं नाव दिलंय. ठीक आहे, फ्रंट व्ह्यू असेल ए डॅश बी डॅश सी डॅश किंवा 1 डॅश 2 डॅश 3 डॅश. टॉप व्ह्यू असेल 1 2 3 4. आणि डेव्हलपमेंट मध्ये सिलेंडरची असेल किंवा प्रिझमची असेल किंवा कोनची असेल, जे काही आहे डेव्हलपमेंट मध्ये कॅपिटल लेटर्स आपण यूज करतो. ठीक आहे, आता
हा झाला कोणचा फ्रंट व्ह्यू आणि टॉप व्ह्यू. डेव्हलपमेंट कशी करायची, ऑलरेडी आपण सिलेंडरचे प्रॉब्लेम बघितलेले आहेत, प्रिझमची डेव्हलपमेंट बघितलेली आहे. ओके, तर त्या ज्या डेव्हलपमेंट होत्या तर त्या लॅटरल डेव्हलपमेंट होत्या. कोनची डेव्हलपमेंट आपण रेडियल डेव्हलपमेंट असं करत असतो. म्हणजे काय रेडियल म्हणजे रेडियस असा तुम्ही एक मिनिंग जर घेतला तर हा जो जनरेटर आहे थोडस डिस्टन्स सोडून अप्रॉक्सिमेट डिस्टन्स सोडून या जनरेटरला एक तुम्हाला पॅरलल लाईन ड्रॉ करायची इथे. ठीक आहे, एंड जनरेटर O'7' या जनरेटरला एक पॅरलल लाईन आपल्याला इथे ड्रॉ करायची. आणि आता एक आपल्याला फॉर्म्युला माहिती असेल, दोन मेथड आहेत, केअरफुली बघा. काही जण हा फॉर्म्युला यूज करून मग इथं एक अँगल ट्रेस करतील. त्यापेक्षा सिंपल मेथड मी तुम्हाला सांगतो, दोन्हीही गोष्टी सांगणार आहे म्हणजे एक्झाम मध्ये तुमचं कन्फ्युजन होणार नाही. तुम्हाला जी मेथड योग्य वाटेल, इझी वाटेल ती तुम्ही अप्लाय करू शकता. ओके, थीटा इज इक्वल टू R/R इंटू 360. थीटा कुठं, तर मग हा अँगल घ्यायचा. एकदा थीटा काय ते तुम्हाला मी सांगतो आणि आर काय ते पण सांगतो. आर या केसमध्ये जर घ्यायचं असेल, ओके, तर आर म्हणजे स्मॉल आर दिलेला आहे तिथे, तर ह्या सर्कलची रेडियस डायमीटर 50 आहे म्हणजे रेडियस किती येईल 25. ओके, आणि मोठा आर जो दिलाय कॅपिटल आर. ठीक आहे, ही जी लेंथ आहे इथून आपण आर ड्रॉ करणार आहे म्हणजे ही रेडियस कॅपिटल आर जी काही लेंथ आली असेल. ठीक आहे, या केसमध्ये कदाचित 78 लेंथ येईल. सो 25/78 360 म्हणजे थिटा येईल 115. आता हा अँगल घ्यायचा असतो 115 थिटा. ठीक आहे, तुम्हाला तो 115 अँगल घ्यायचा आहे. परत एकदा सांगतो, या लाईन पासून 115 अँगल घ्यायचा आणि मग एक लाईन द्यायची आणि एवढी रेडियस कंपास मध्ये घेऊन आर्क ड्रॉ करायचा आहे. ओके, आता हे जर तुम्हाला नाही करायचं, समजा अँगल वगैरे नाही घ्यायची तुम्हाला, हरकत नाही, चालेल. त्याला काय मेथड आहे की ही जी आपण पॅरलल लाईन ड्रॉ केली आहे, तुमचा कंपासचा पॉइंट इथे ठेवा, एवढी रेडियस कंपास मध्ये घ्या आणि असा एक आर्क ड्रॉ करा. फक्त आर्क ड्रॉ करा, सिंपल. ठीक आहे, पुढे काय करायचं मी सांगतो. कंपास मध्ये हे डिस्टन्स घ्या, एक आर्क ड्रॉ करा. अँगल जरी नाही घेतला तर, अँगल घेतला तर वेल अँड गुड, नाही घेतला तर रेडियस कंपास मध्ये घ्या, आर्क घ्या आणि हा जो आर्क आपण ड्रॉ करणार आहोत त्या आर्कवर कुठलं पण एक डिस्टन्स घ्या 1 पासून 2 पर्यंत. ठीक आहे, किंवा 2 पासून 3 पर्यंत किंवा 7 to 8 कुठलंही एक डिस्टन्स कंपास मध्ये घ्या, म्हणजे 1.7 वर आणि 1.8 वर कंपासचा, आणि इथून एक आर्क करायचंय तुम्हाला. ठीक आहे, या पहिल्या पॉइंट पासून हा जो पॉइंट आहे इथून एक आर्क करा. ठीक आहे, सेम डिस्टन्सनी पुढे एक आर्क करायचा आहे. ठीक आहे, असेच तुम्हाला 12 वेळेस आर्क करायचे पुढे. ठीक आहे, तर हे 12 पॉइंट 1 2 3 4 अप टू द 12 आपण काय केलं की इथून एक रेडियस कंपास मध्ये घेतली, आर्क दिला 1 पासून 2 पर्यंत किंवा कुठला पण एक सेक्टर कंपास मध्ये घेतला, एक आर्क मार्क केला. तेवढ्याच डिस्टन्सनी असे 12 आर्क आपण मार्क केले. डेव्हलपमेंट मध्ये आपण बघितलेलं आहे की स्टार्टिंग जर आपण 1 पासून केली आणि 12 च्या नंतर परत एकदा 1 आपण देतो. ठीक आहे, हे का देतो, डेव्हलपमेंट ऑफ सिलेंडर मध्ये ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलेलं आहे. ओके, मग हे असे 12 पॉइंट झाल्याच्या नंतर इथले आर्क तुम्ही छोटेसे करायचे. व्हिडिओ आहे आणि तुम्हाला थोडस क्लिअर दिसण्यासाठी मी थोडेसे ते मोठे केलेले, तुम्ही एकदम बारीक ते आर्क केले तरी चालतील, पॉइंट प्लॉट केले तरी चालतील. प्रत्येक हा जो पॉइंट असेल या पॉइंट पासून त्या लाईन्स जॉईन करायच्या, फेंट अशा लाईन्स येतील त्या फेंट. ओके, ही लाईन आर्क आणि ही लाईन एंडच्या लाईन या डार्क असतील, मधल्या लाईन सर्व फेंट असतील. ओके, तर ही झाली कोनची डेव्हलपमेंट. की आपण इथे फ्रंट व्ह्यू, इथे टॉप व्ह्यू असे नाव देऊ. इथे डायग्रामच्या सेंटरला खाली तुम्ही नाव द्यायचे टॉप व्ह्यू, डायग्रामचे इथे किंवा खाली नाव दिलं तरी चालेल फ्रंट व्ह्यू, आणि डीएलएस ऑफ कोन. ओके, तर डेव्हलपमेंट ऑफ कोन असं पण तुम्ही नाव देऊ शकता. तर ही झाली कोनची डेव्हलपमेंट. टॉप व्ह्यू सर्कल डार्क असेल, ट्रायंगल फ्रंट व्ह्यू डार्क असेल आणि ही डेव्हलपमेंटची आउटर साइड जी आहे ती डार्क असेल. ओके, तर डेव्हलपमेंट ऑफ कोन आपण बघितलेलं आहे. यानंतर पिरामिडचे देखील प्रॉब्लेम घेऊन येणार आहे. सो स्टे कनेक्टेड विथ अक्षयज व्ह्यू पॉइंट. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्स.